छत्रपती संभाजीनगर शहरात एका अल्पवयीन तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासातच अटक केली आहे। सावित्रीबाई फुले शाळेजवळील राजनगर मुकुंदवाडी येथील एका अल्पवयीन मुलीने एका तरुणाविरोधात छळ, ब्लॅकमेल तसेच जीविताला धोका असल्याची तक्रार जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती। ही मुलगी आपले आई वडील आणि लहान भावंडांसह राजनगर भागात राहते। तिचे वडील मिस्त्री म्हणून काम करतात, तर आई भांडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते। ह्या अल्पवयीन मुलीने 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर शहानूरमिया दर्गा डी मार्ट समोर MSCIT वर्ग सुरू केला होता। त्यावेळी अभिषेक वाघमारे नावाचा युवक तिचा पाठलाग करत असल्याने तिने फिर्यादीत नमूद केले होते। अभिषेक हा त्या तरुणीशी जबरदस्ती बोलण्याचा आणि भेटण्याचा प्रयत्न करत असे। या मुलीने विरोध केल्यानंतर तुझे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत अशी धमकी दिली, मात्र असे कोणतेही फोटो त्याने दाखवले नव्हते। या धमकीच्या भीतीने त्या तरुणीने त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर अभिषेक याने यावर न थांबता तिला परत भेटण्यासाठी जबरदस्ती केली, भेटली तर जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे।